नमस्कार मंडळी, आज आपण कैरीचं लोणचं बनवणार आहे. हे इन्स्टंट लोणचं आहे आणि ज्यांना घरामध्ये डायबिटीज, बीपी आहे त्यांना तर लोणचं खायची खूप इच्छा असते, पण खाऊ शकत नाही कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हज आणि मीठ वगैरे भरपूर असतं. तर तुमच्यासाठी हे लोणचं खूप छान आहे आणि सर्वजण खाऊ शकतात. खूप टेस्टी लागतं. यासाठी 2 चमचे मोहरी घेतली आहे, अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आणि 2 चमचे बडीशेप घ्यायची. हे सर्व आपल्याला मीडियम गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं. त्याचा थोडासा रंग चेंज झाला बडीशेपचा वगैरे की आपण हे काढून घ्यायचं. आता मी इथे 2 कैऱ्या घेतल्या आहेत. या अशा छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पुसून घ्यायच्या. त्याला पाणी अजिबात ठेवायचं नाही आणि अशा त्या एकदम बारीक कापून घ्यायच्या. कांदा कसा आपण कापतो त्याप्रमाणे छान बारीक कापायच्या. बारीक कापल्यामुळे काय होतं, आपलं लोणचं लवकर असं मुरलं जातं आणि खूप खायलाही खूप छान लागतं. असं छान अशा बारीक बारीक एकदम फोडी करून घ्यायच्या. हे पहा किती छान बारीक कापले आहेत मी. तुम्हाला दाखवते. हे अशी पातळ कापून घ्यायची. तर या सर्व मी 2 कैऱ्या कापून घेतल्या आहेत. त्यावर 1 चमचा हळद घालायची आणि 2 चमचे काश्मीरी मिरची, 1 चमचा दीड चमचा मीठ घालायचं. आपण यामध्ये कमी प्रमाणात मीठ घालू शकतो. तर 2 चमचा मी काश्मीरी मिरची घातली. काश्मीरी आणि बेडगी मिरचीची पावडर आहे आणि छान असं लाल दिसतं आपलं लोणचं. आता यावरती मी जे भाजून घेतलेलं आहे ते मिक्सरला बारीक करून घातला आणि 2 लिंबा एवढा गुळाचा खडा घातला आहे. त्याला चिरून घ्यायचं किंवा किसून घ्यायचं आणि छान असं हे मस्त मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं लोणचं आणि झाकून एका बाजूला ठेवून द्यायचं. म्हणजे अर्धा तास किंवा 15-20 मिनिट तुम्ही ठेवलं तरी चालेल. याला थोडंसं नंतर पाणी सुटतं. हे असं व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवून द्यायचं. आता 1 वाटी मी तेल घेतलं आहे. तुम्ही कोणतंही घेऊ शकता. हे सनफ्लॉवर ऑइल आहे. तुम्ही शेंगदाणा तेलही वापरू शकता. तुम्ही जे जेवणासाठी वापरता ते तेल घेऊ शकता. आणि 4 इथे मी लसूण पाकळ्या अशा बारीक कापून घेतल्या आहेत. लसूण ऑप्शनल आहे, पण खूप याने छान असा आपल्या लोणच्याला फ्लेवर येतो. मी तर घालते. तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही नका घालू. तुम्ही या लसणाच्या पाकळ्या अशा ठेचूनही घेऊ शकता किंवा अशा बारीक कापूनही घेऊ शकता. आता मी इथे एक टोप ठेवला आहे. तो गरम झाला की यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेल आपण छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेल नंतर 2 मिनिटं गॅस बंद करून असंच ठेवायचं. खूप गरम असताना यामध्ये मोहरी घालायची नाही, नाहीतर ती सर्व करपून जाईल आपलं. तर थोडा 2 मिनिटांनंतर यामध्ये 2 चमचे मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आणि आपण जो कापून ठेवलेला लसूण आहे तो सर्वात शेवटी घालायचा, म्हणजे तो पटकन करपणार नाही. आता हे मिश्रण पूर्ण थंड झालं की आपण जी कैरी वगैरे कापून ठेवलेली आहे सर्व मसाला लावून त्यावर हे मिश्रण थंड करायचे. थंड झाल्यानंतर ओतून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे लोणचं तुम्ही 1 दिवस झाकून ठेवून द्यायचं. 1 दिवसाने ते थोडं छान मुरलं जातं. मग ते काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवायचं. वर्षभर खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद.